आता उपवास म्हणलं की खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं बनवूया. उपवासाचे सांडगे तयार करूयात. 12ही महिने हे टिकवू शकतो व खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सांडगे तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी रात्रीचंच आपल्याला 1 किलो साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. साबुदाणा भिजेल व त्यावरती बोटाची आपल्याला 1 कांडी इतपत पाणी घालायचं आहे व झाकून ठेवायचं आहे पूर्ण रात्रभरासाठी. दुसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. भिजवून घेतलेले साबुदाणा त्यामध्ये घालायचा आहे व या ठिकाणी 2 किलो बटाट्यांचा खीस घेतलेला आहे. खीस स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे व त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट म्हणजेच आपलं तांबडं तिखट व चवीनुसार मीठ घालायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. सांडगे घालण्यापूर्वी प्लास्टिक शीटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व त्यानंतर सांडगे घालायचे आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. व्हिडिओमध्ये पाहता अशाच पद्धतीने सांडगे घालून घ्यायचे आहेत. 2 दिवस लागतात हे छान असे सुकण्यासाठी. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सुकवून घेतलेले आहेत व प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. नक्की तयार करा. आवडल्यास लाईक करा.